येस रोड्स. आज दिनांक सर, आज आपण सुआधार प्रकल्पाला भेट दिली आहे. इथल्या मुलींची प्रगती आणि परिसर पाहता आपली प्रतिक्रिया काय असणार आहे? आज दिनांक 30 मे 2026 रोजी या संस्थेस भेट देण्याचा एक अनोखा योग माझ्या नशिबात आला. संस्थेची पूर्ण पाहणी केल्यानंतर, इथल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि एकूण इथून विद्यार्थ्यांमध्ये असणारा आत्मविश्वास आणि त्यांची शैक्षणिक प्रगती पाहिल्यानंतर मला असं म्हणावंसं वाटतं की अळणीच्या शिवारात एक स्वप्न रुजले आणि त्या स्वप्नाने असंख्य निराधार दिव्यांग मुलांच्या आयुष्यात उजेडाची पहाट घडवली. ग्रामीण भागात विशेष शिक्षणाची सक्षम व्यवस्था उभी करून दिव्यांग विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वावलंबनाची दिशा दाखवण्याचं काम ही संस्था करत आहे. या संस्थेनं केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय असून एका छोट्याशा रोपट्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज वटवृक्षासारखा विस्तारला असून अनेक विशेष मुलांच्या आयुष्यात ज्ञानकिरण प्रज्वलित करीत आहे. ही केवळ एका संस्थेची कथा नाही, तर ही जिद्दीची, संवेदनशीलतेची आणि परिवर्तनाची प्रेरणादायी गाथा आहे. मला असा विश्वास आहे की ही संस्था या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इतर संस्थांसाठी एक दीपस्तंभ बनून राहील आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचा वाटाड्या म्हणून काम करेल. या संस्थेचे श्री शहाजी चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी, तसेच त्यांना साथ देणारे जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी उज्ज्वल भवितव्यासाठी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देखील देतो. धन्यवाद.